तुम्हाला जर तुमच्या मुलांना असं लपून-छपून भाज्या खायला घालायच्या असतील, तर ही तुमच्यासाठी परफेक्ट रेसिपी आहे. सो हाय, मी आहे स्नेहल आणि ही माझी मुलगी आर्विका अँड वेलकम टू एपिसोड 3 ऑफ मी आरूसाठी काय-काय बनवते. सो इथे आता मी बटाटा, मटार आणि गाजर घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्यात भाज्या घालू शकता. ह्याला आता आपण कुकरमध्ये 5 ते 6 शिट्ट्या घेऊया, म्हणजे सगळ्या भाज्या आपल्या छान शिजतील. एकीकडे आता मी एका पातेल्यामध्ये पोहे छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाणी घालून 15 ते 20 मिनिटासाठी भिजवून ठेवू. तर आता झालेल्या भाज्या आपल्याला अशा छान मॅश करून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपलं जे पोह्याचं मिक्सचर आहे, भिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपलं हे बारीक केलेलं वाटण आणि बेसिकसे मसाले, चवीपुरतं मीठ घालून हे छान असं आपल्याला एकत्र मळून घ्यायचं आहे आणि असे छोटे-छोटे टिक्कीज पाडून घ्यायच्या आहेत. तुम्हाला हव्या त्या शेप आणि साइजेसमध्ये तुम्ही ते करू शकता. या टिक्कीजला आता आपल्याला छान असं रव्यामध्ये दोन्ही साईडनी कोट करायचं आहे आणि मीडियम गॅसवर तुपामध्ये छान असं फ्राय करायचं आहे दोन्ही साईडनी लाईट ब्राऊन होईपर्यंत. तुम्हाला क्वांटिटीवरनं तर कळालं असेल, आमच्या घरामध्ये सगळ्यांना हे कटलेट्स खूप आवडतात. सो लहानांनाच नाही तर मोठ्यांसाठी सुद्धा हा एक खूप छान आणि वेगळा असा ब्रेकफास्ट ऑप्शन आहे. सो एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कसं वाटतंय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो चला तर मग ह्या टिक्कीज तुम्ही अशा केचपसोबत वगैरे सर्व्ह करू शकता मुलांना. हे जे केचप आहे ते सुद्धा होममेड आहे. ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी ती नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवायचा ट्राय करेन. सो चला तर मग अशाच बेबी फ्रेंडली नवीन नवीन रेसिपीजसाठी ॲजच पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.